नमस्कार मंडळी. तर मी आहे जागृत भोईर, एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवूया मटण बिर्याणी. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी मटण बिर्याणीसाठी बघा 1 किलो कांदा कापून घेतला आहे. प्रॉपर वजन करून घ्यायचा. 1 किलो बिर्याणीसाठी 1 किलो कांदा. बासमती राईस मी भिजत टाकले 1 किलो. हा बघा, हा 1 तास भिजत ठेवायचा, जास्त ठेवला तरी चालतो. आणि हा पाण्यात ठेवला आहे मी बासमती राईस. आणि ह्याच्यात मी 2 वाटी तेल टाकणार आहे. आता मिरी टाकणार आहोत, चिनी टाकतोय, फुलाचे 2-3 तुकडे टाकतोय. हे बघा चक्री फूल, तेजपत्ता, 2 वेलचे टाकतोय. 1 किलो कांदा कापून ठेवलेला तो टाकून देऊ. कांदा आपण परतून घेऊ. आपल्याला लाल करायचा आहे कांदा, तोपर्यंत परतवायचा आहे. आपण 1 किलो मटण घेतलं आहे बघा. हा 1 किलो मटण आणि हा एवढा हिरवा वाटण टाकला आहे. अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आहे. हे आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं. मॅग्नेटसाठी 1 चमचा हळद टाकली. गरम मसाला चमचा, आमचा भोईर आगरी कोळी मसाला 1.5 चमचा टाकला आहे. बघा, आमची इथे ऑर्डर चालू असली का हा मटण खाण्यासाठी येतो. कालू खाल्ला मटण? अजून पाहिजे त्याला. आणि रोजचा आमचा पाहुणा या असा बघतोय बघ. जाता खाल्ला ना मटण. आणि इकडे चालली आमची बिर्याणी. कांदा परतून घेतोय. आता आपला कांदा थोडा हलका लाल झाला आहे. टाकतोय आपण याच्यात अर्धी वाटी तूप. फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याच्यामुळे घट्ट झालं आहे तूप. आणि हलवून घेऊ कांदा. बघा, आपण टॅमॅटो टाकले आहेत. 4 टॅमॅटो कापून घेतले आहेत मोठे आणि बारीक कापून याच्यात टाकून दिले. आता ते पण आपल्याला परतायचे आहेत. टॅमॅटो पण गळून गेला आहे बघा आणि कांदा पण लाल झाला आहे. आता याच्यात आपण टाकूया दही. आपण टाकतोय 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला. आपला भोईर आगरी कोळी मसाला आहे. तुम्हाला हवं असेल तर आम्हाला ऑर्डर करा. आणि 1 चमचा गरम मसाला. तर आपला मसाला बघा घरगुती मसाला आहे आणि आपल्या सगळ्या रेसिपीत हा मसाला चालतो. तर तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर करा, आम्हाला मेसेज करा. हे मसाले असे परतून घ्यायचे. आपण मटणमध्ये पण थोडे थोडे मसाले टाकले आहेत आणि मॅग्नेट करायला ठेवलं आहे आपण. पण त्याच्यात दही नाही टाकला, तर दही आपण आता ह्याच्यात टाकू. बघा, आता दही टाकतोय आपण. 1/2 किलो दही टाकलं आहे बिर्याणी ह्या. आणि मस्त तेल सुटस तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे. बिर्याणीचा कलर टाकते थोडा याच्यात. खायचा कलर आहे आपला. बघा, आता तेल सुटायला लागलं आहे आपल्या मसाल्यांना. आणि आता याच्यात टाकूया मटण. मस्त मॅग्नेट झालं आहे आणि आता याच्यात टाकून देऊ आपण आणि हलवून घेऊ. टाकतोय आमचा स्पेशल बिर्याणी मसाला.
पूर्ण हलवून घ्यायचं आहे. वाव, मस्त सुगंध आला आहे बघा बिर्याणीचा. मसाला टाकल्याबरोबर हा हा. चवीनुसार मीठ, खडे मीठ आहे. आम्ही ऑर्डरला खडे मीठच वापरतो, त्याच्याने चव अजून चांगली होते पदार्थाची. आणि ही आमची ऑर्डरची बिर्याणी आहे. जाणार आहे आता ती ऑर्डर आमची बाहेर. अशाच तुम्ही पण ऑर्डर द्या आम्हाला निशांत भाकरी सेंटरला. बघा, आमचा भाकरी सेंटर अँड भोईर मसाला पण देतो आम्ही, आगरी कोळी भोईर मसाला. तर तुम्ही आम्हाला ऑर्डर करा पटापट. झाकण ठेवू आपल्या बिर्याणीवर आणि गॅस स्लो करू. चला, तर 5 मिनटांनी पुन्हा उघडून बघू. आपल्या राईससाठी पाणी गरम करायला. या पाण्यात आता 1 मूठ एवढं मी मीठ टाकणार आहे, खडे मीठ. आता 1 लिंबू यात पिळून टाकूया आपण. मध्ये आपलं कुठपर्यंत शिजलं आहे मटण ते बघत राहा. 5-5 मिनटांनी झाकण उघडून पिळून घेऊ. किलोला 1 लिंबू टाका. लिंबूची साल पाण्यात टाका. भाताच्या साल पाण्यात टाकण्याने आपल्या राईसला चांगला स्मेल येतो आणि राईस पण थोडा कडक राहतो. त्याच्यामुळं साल लिंबूचे टाकायचे. बघा, आता आपला पाणी पण उकळलं आहे. हे लिंबू आता काढून घेऊ. आणि राईस भिजला आहे आपला, मस्त 1 तास भिजला आहे. तो आता याच्यात टाकून देऊ. मस्त असं राईस हलवून घ्यायचा आणि थोडा वेळ झाकण ठेवायचा. आणि मस्त तेल सोडलं आहे आणि असा तेल सुटेल तोपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला मटण. आणि बघा, आपल्या व्हिडिओला पटापट लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून घ्या. नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपली बिर्याणी बघा कशी शिजते. राईस बघा 80% शिजला आहे. आता तवा लावून घेतला आहे. मटण ठेवलं बिर्याणीचं आणि आता याच्यात राईस टाकून देऊ. आता असं जाळीने राईस काढून घ्यायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं त्यातला. ह्यात टाकून घ्यायचा सगळा. आता आपला राईस ह्याच्यात टाकून घेऊ. आपला आता टाकून झाला आहे. आता आपण टाकणार आहोत याच्यावरून तूप. बघा, असं तूप सगळीकडे टाकून द्यायचं. आपण कलर वगैरे काहीच वरती टाकणार नाही. आणि आमच्या कस्टमरला अशीच आमची बिर्याणी आवडते. बघा, असे होल करून घ्यायचे मध्ये बघा, म्हणजे हवा आपली पास होते. आम्ही वरती फरीस पण नाही टाकत, म्हणजे फ्राय केलेला कांदा पण नाही. अशी साधी सिंपल आमची बिर्याणी असते, तरी पण आमच्या कस्टमरला आवडते. याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि 15 मिनटं मस्त अशी दम, स्लो गॅसवर दम देऊया.